बीडमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येते, सविस्तर पाहूयात। सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडीमध्ये जाण्यापूर्वी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा दावा केला जातोय। बीड जिल्हा कारागृहाच्या बाहेरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये खोक्याचा जेवणावर त्यानं ताव मारल्याचं सुद्धा यामध्ये पाहायला मिळालंय। पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी गप्पांचा फड रंगवला अशी माहिती मिळतेय। तर सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडीमध्ये जाण्यापूर्वी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे हे पुरावे आहेत। त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। स्वानंद पाटील आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी। स्वानंद, ऋतुजा, कैलास वाघ याला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला आज शिरूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते आणि त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर बीडमध्ये आणल्यावर हा व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर त्याला पोलीस कुठतरी व्हीआयपी ट्रीटमेंट देतात का असं दिसून येतंय। त्याच्यासोबत गप्पा देखील मारताना बरेच कर्मचारी त्या ठिकाणी दिसत आहेत। मध्ये नेताना आपण बघितलं तर खोक्या तिथे बसून जेवण करताना देखील या व्हिडिओमध्ये दिसून येतं। आता एकंदरीतच आपण बघितलं तर व्हिडिओ पाहिल्यानंतर ही व्हीआयपी ट्रीटमेंट कुठतरी एखाद्या कैद्याला दिली जाते का असं नक्कीच म्हणता येईल, कारण गेल्या काही काळात आपण अनेक व्हिडिओ बघितले होते आणि त्याच अनुषंगाने आता हा एक खोक्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि आता याबाबत नेमकं प्रशासन काय करतं हे देखील बघितलं पाहिजे। ऋतुजा, या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काही माहिती दिलेली आहे का? आता नेमकी काही पोलिसांनी माहिती दिलेली नाहीये, कारण हा व्हिडिओ व्हायरल काही वेळापूर्वीच झालेला आहे आणि आपण बघितलं तर आता पोलीस यावर नेमकं काय उत्तर देऊ हे बघितलं पाहिजे, कारण असे एक 2-3 व्हिडिओ खोक्या संदर्भातले बाहेर आलेले आहेत आणि त्यापैकी हा एक व्हिडिओ ज्यामध्ये पोलीस त्याच्या आजूबाजूला दिसत आहेत आणि तिथे तो जेवण पण करतोय बीड जिल्हा कारागृहाच्या बाहेर। निश्चितच, आणि जर या व्हिडिओमध्ये तथ्य असेल तर त्या संदर्भात आता नेमकी काय कठोर कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर बीडमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडीमध्ये जाण्यापूर्वीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असं स्पष्ट होतंय। बीड जिल्हा कारागृहाबाहेरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्या खोक्यानं जेवणावर थेट ताव मारल्याचं सुद्धा या व्हिडिओमधनं स्पष्ट झालेलं आहे। पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी गप्पांचा फड सुद्धा रंगवला असं व्हिडिओच्या मार्फत पाहायला मिळत आहे।